शासनाने महाराष्ट्रातील परमिट रूमवरती 3 प्रकारचे कर वाढवलेले आहेत। मागच्या 1.5 वर्षामध्ये शासनाने आमच्यावरती 3 गोळ्या झाडलेल्या आहेत। एक आहे वॅट हा 10% केला, दुसरी लायसन फीस 15% वाढवली आणि आता ड्युटी जी वाढ केलेली आहे, ड्युटी ही 4.5 से 150% वाढ केलेली आहे। सरकारला आमचं म्हणणं आहे की परमिट रूम हा मोठ्या त्रासात आलेला आहे। हे 10%चा वॅट टॅक्स तुम्ही फर्स्ट पॉईंटवरती द्यावा आणि जे लादलेली फी आहे ती कमी करावी आणि जी तुम्ही ड्युटी वाढवलेली आहे ती ड्युटी वाढ कमी करावी, जेणेकरून की धंदा करणे सर्वांना सोयीचं होईल। याच्या विरोधात सरकार ऐकत नाही आहे, म्हणून आम्ही सोमवार दिनांक 14/5/2025ला पूर्ण महाराष्ट्राचे परमिट रूम बंद ठेवणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आमचं निदर्शन आंदोलन होणार आहे आणि जिल्हा संघटन जे जिल्हा संघटन आहेत ते कलेक्टर ऑफिसला जाऊन कलेक्टर साहेबांना निवेदन देतील। जर सरकारने याची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळात आमचे परमिट रूमच्या चाब्या माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही सोपवून देऊ आणि त्यांना सांगू, जोपर्यंत वॅट टॅक्स कमी होणार नाही, आमच्या मागणीची तुम्ही दखल घेणार नाही, तोपर्यंत परमिट रूम चालवण्यात आम्ही सक्षम नाही, असं त्यांना निवेदन देऊ। सरकारनं हा टॅक्स का वाढवला तुम्हाला वाटते आहे? काय कारण आहे एवढा टॅक्स लावण्यामध्ये? जेव्हा तुम्ही राज्याला महसूल पहिलेही देत आहे। सरकारला महसूल पाहिजे, महसूल वाढ पाहिजे। याच्या विरोधात नागपूर जिल्हा परमिट रूम नाही किंवा दारू व्यवसाय नाही, परंतु सरकारने दारू व्यावसायिकांना आपल्या याच्यामध्ये घ्यावं, विश्वासात घ्यावं आणि कशा प्रकारे महसूल वाढवता येईल त्याच्यामध्ये त्यांची सल्ला घ्यावी। अनठाईपणे काहीतरी वाढून द्यायचं आणि त्याच्यामुळे अवैध माल शहरामध्ये येईल, स्टेटमध्ये येईल, अशा प्रकारच्या घटना होणार आहेत। तुमचं म्हणणं आहे काही वाढवण्यापहिले तुमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती किंवा आता तुम्ही चर्चा करून? विविध संघटना आहेत, जे व्यापारी लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊन वाढवायला पाहिजे। कुठे काय वाढवायची आवश्यकता आहे ते वाढवायला पाहिजे आणि न वाढवताही महसूल वाढवता येते, पण सरकारने जर आम्हाला बोलवलंच नाही तर महसूल वाढ कसं होईल? यावर्षी सरकारने ड्युटी वाढवली 150%। 150% ड्युटी म्हणजे आज आमची जी एक साधारणतः मी 2-3 ब्रँडचे सांगतो, परिचिती असाल तुम्ही कोणी रेप्युटेड ब्रँड नंबर 1 व्हिस्कीची जर 160 रुपयाला, पण आज व्हिस्कीची आजपर्यंत 160 रुपयाची नीप होती, ती आता येणाऱ्या याच्यामध्ये आला आहे नवीन माल 220 रुपयाची झाली। रॉयल स्टॅगची आपण नीप घेतली, नीप म्हणजे 180 ml ची 200 रुपयाला आतापर्यंत मिळत होती, ती आता 265ला विकत घ्यावं लागणार आहे। 260 हे वाईन शॉपमधले रेट आहेत। हे वाईन शॉपमधून विकणारे MRPचे रेट आहेत। ब्लँडर साईड आपण घ्यायला लागलो 365पर्यंत आत्तापर्यंत होती, ती आता येणारा नवीन रेट त्याचा 380 रुपये झालेला आहे। सांगण्याचं तात्पर्य आहे पॉप्युलर ब्रँड 220 ओल्ड रुपयाला आतापर्यंत मिळत होती, ती आता येणाऱ्या दिवसात 205 रुपयाची होणार आहे। 205 रुपये हे झाले वाईन शॉपचे रेट। वाईन शॉपचे रेट जर एवढे झाले, याच्यावरती मला 10% जर परमिट रूममध्ये विकायचं आहे तर 10% टॅक्स लागल्यानंतर वॅट टॅक्स लागला म्हणजे 10% साधारणतः 20 ते 25 रुपये 20 ते 25 रुपये एका ब्रँडवर लागतील। जसं जसं ड्युटी वाढलेली आहे तसे तसे रेट वाढतील। 10% गेलं म्हणजे हे 250 रुपये तसंच झालं। 250 लागल्यानंतर माझा खर्च वेगळा। माझा खर्च अब मैं बताता हूँ कि होटल बिजनेस, परमिट रूम बिजनेस, यह डायरेक्टली एम्प्लॉयमेंट बंटने वाला बिजनेस है। छोटा से छोटा भी यदि परमिट रूम ले लेंगे तो वहाँ पे 15 लोग कर्मचारी काम करते हैं। 15 कर्मचारी में एक यूनिट हमारे हिंदुस्तान के अंदर में ऐसा है कि बिना लिखे पढ़े को भी हम काम देते और MBA जो आता है उसको भी काम हमारे पास में मिलता है। तो सरकार ने ये सोचना चाहिए कि एम्प्लॉयमेंट ग्रोथ जो देता है वो सबसे सरकार तो सरकारी नौकरियां बंट नहीं रही है। हम लोग एम्प्लॉयमेंट देते हैं तो हमारे ऊपर में सरकार का ख्याल नहीं है। यदि मुर्गी काट डालोगे तो अंडा कहाँ से मिलेगा? सरकार नीति यह अपना रही है, इसलिए हमको आंदोलन के ऊपर में उतरना पड़ रहा है। ये 3 पॉइंट हमारे ऊपर में हो गए। वैट 10% लग गया। सरकार को डिमांड हम करते जा रहे कि 10% टैक्स हटाओ। आपने
जो लाइसेंस फी हर साल बढ़ाने की ये की है वो उसको एक कंट्रोल करो। उसके बाद में ड्यूटी जो आपने 150% बढ़ाई है, 150% ड्यूटी बढ़ने से सरकार को ये समझ में नहीं आ रहा की इसके वजह से अवैध कसं वाढेल। ठीक आहे, शहरामध्ये वाईन शॉप आहे, वाईन शॉप असल्यामुळे ते ज्यांना घ्यायचं ते वाईन शॉपमधून घेतील, ज्यांना परमिट रूममध्ये जायचं परमिट रूममध्ये माझ्या मते आता भरपूर क्राऊड कमी होणार आहे, कारण की जे रेट आहेत ते पुरवणारे नाही आहेत, पगार तर कोणी वाढवत नाही, कुठून पैसे येणार आहेत प्यायसाठी, तर तो कस्टमर वाईन शॉपकडे वळेल, वाईन शॉपचा सेल वाढेल। हा झाला शहराचा भाग। गावाच्या बाबतीत कोणी विचार केला? गावामध्ये तर वाईन शॉप। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।